बघा म्हणजे असा नुकसानीचा वगैरे असं म्हणता येणार नाही, कारण शेवटी पर्यावरणपूरक गाड्या आहेत. त्या गाड्या अतिशय चांगल्या आहेत, म्हणजे लोकांना सुविधासुद्धा चांगल्या देत आहेत. आणि शेवटी पर्यावरणपूरक गाड्यांचा वापर होत असताना डिझेलचा गाड्यांचा आणि इलेक्ट्रिक गाड्यांची तुलनाही होऊ शकत नाही. आज आम्ही जे 24 रुपये जास्त देतो ते डिझेलच्या गाड्यांच्या तुलनेत देतो आहे, परंतु भविष्यामध्ये दुसऱ्या जरी इलेक्ट्रिक गाड्या जरी आल्या त्याला खर्च हा जास्त वाढणारच आहे. फक्त आमची अशी मागणी आहे की आज ना उद्या म्हणजे तिकीट दर हा तोच आहे, तिकीट दरामध्ये काय वाढ केलेली नाही. डिझेलच्या गाड्यांना जो दर आहे तोच त्या गाड्यांना असल्याकारणानं तिकीट दरामध्ये काही तफावत आपल्याला करता येत नाही. म्हणून आपण व्हीजीएफची मागणी केलेली आहे की पर्यावरणपूरक गाड्या येत आहेत आणि त्याचबरोबर पर्यावरणपूरक गाड्या ही काळाची गरज आहे, म्हणून व्हीजीएफ शासनानं द्यावा. म्हणजे त्याच्यामध्ये काही गोलमाल आहे, गोंधळ आहे असं काही नाही. तोटा नाही, डिझेलच्या गाड्या आणि इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये 24 रुपयाचा डिफरन्स आहे. आज डिझेलच्या चालवल्या तर आम्हाला ते 24 रुपये कमी नाही होतात, परंतु डिझेलच्या चालवायच्या का? कारण भविष्यामध्ये पर्यावरणाचा विचार करता आपल्याला इलेक्ट्रिक व्हेकलची ही गरज आहे. आणि डिझेलच्या गाड्या ह्या नॉन AC असतात, ती AC आहेत आणि प्लस इलेक्ट्रिक आहे, त्यामुळे ती तुलना आहे. आहे की जर ह्या गाड्या एवढ्या महाग पडत होत्या तर महामंडळाने त्या घेतल्याच का त्यावेळी, आणि त्याच्यासाठी मग राज्य शासनाकडून जे काही 3300 कोटी तुम्ही मागताय नाही देईल आणि सकारात्मक आहे राज्य शासनाने. मला असं वाटतं की बघा ई व्हेकलला आपण प्राधान्य एवढं देतोय, राज्य शासनाने व्हीजीएफ द्यायला काही हरकत नाही, आमचं इतकी मागणी. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक बसमध्ये जो तोटा जो येतो त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक बसचं भाडं सुद्धा थोडं जास्त आहे. ग्रामीण भागामध्ये लोक त्याच्यामध्ये प्रेफर करतात की साध्या बसमधून प्रवास करावा, तो एक कारण आहे. बसेसचा सप्लाय सुद्धा वेळेवर झालेला नव्हता, त्यामुळे त्यांना मुदतवाढ दिलेली आहे 2 वेळेस. याशिवाय केंद्र शासनाच्या 2 योजना आहेत शहरी भागासाठी आहेत त्या, तर त्याच्यामध्ये सुद्धा 20 ते 22 रुपये प्रति किलोमीटर केंद्र शासन व्हीजीएफ देतं त्यांना किंवा अनुदान देतं. आपल्या सुद्धा 150 बसेस ज्या सुरुवातीला आलेल्या आहेत त्यावेळेस त्याच्यामध्ये 50 लाख रुपये प्रति बस अनुदान दिलं होतं, त्यामुळे त्यांचा रेट कमी होता. परंतु याच्यामध्ये दिलं गेलेलं नाही, त्यामुळे हा तोटा तिथला येणार साहजिक आहे. आणि इथून पुढे आपण सरांनी सांगितलं त्या पद्धतीने की इलेक्ट्रिक बसेसच 2035 पासून पुढे सगळ्या होणार आहेत. त्यामुळं पर्यावरणाचा सुद्धा विचार आपल्याला पुढे करावा लागणार आहे आणि त्यामुळे शासन याच्यामध्ये निश्चितपणे आम्हाला मदत करेल व्हीजीएफच्या स्वरूपामध्ये असे आम्हाला आशा आहे. खर्च तेवढा आहेच, म्हणजे भाडं जास्त तर नाही. आता इलेक्ट्रिक आणि डिझेलची तुलना जर केली तर तेवढा हा एव्हरेज येणारच. इलेक्ट्रिक बसचा जवळजवळ 4 पटीने जास्त किंमत आहे, किंमत जास्त आहे. आता हे आम्ही आता 3,000 आता ज्या बसेस आम्ही घेतोय ते आम्हाला जवळजवळ 36 ना कितीला पडले आपल्याला एक टाटाची बस 40 लाखाला पडली. आणि इलेक्ट्रिक बस जर घ्यायची झाली तर जवळजवळ 2 कोटी रुपये त्याचा खर्च, म्हणजे एका बसमध्ये 5 बसेस येतात ना. एक बस 8.5 कोटीला बसलेली आहे 12 वर्षासाठी. हा व्यवहार कितपत हे आहे? जर 2 कोटीची बस आहे तुम्ही म्हणताय एक बस, म्हणजे आजची कॉस्ट तिची 2 कोटी आहे, पण 12 वर्षाची कॉस्ट तिची 8.5 कोटी जाते. नाही ती नंतर ह्या ॲग्रीमेंट प्रमाणे नंतर आपल्याला त्याचं काय आहे, महामंडळाच्या ॲग्रीमेंट नुसारच ती कॉस्ट 8.5 कोटी कॅल्क्युलेट होते, सगळे खर्च धरून. नाही मला नाही वाटत ही कशी नाही. हे 8.5 कोटीची व्हॅल्यू मला हे पहिल्यांदाच ऐकलंय मी. मला काय त्याची म्हणजे त्याच्या 2 कंपोनंट असतात, एक विथ सबसिडी आणि एक विदाऊट सबसिडी. आता आपण कुठल्या मॉडेलवर आहोत ते एवढी सर कदाचित व्यवस्थित सांगू शकतो. याच्यामध्ये सबसिडी इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी जी आहे त्याच्या अंतर्गत बस किमतीच्या 10% किंवा मॅक्झिमम 20 लाख रुपये असं अनुदान आपल्याला 1000 बससाठी मिळालेलं आहे. याच्यामध्ये ती सुद्धा आम्ही शासनाकडे मागणी केली आहे की तुम्ही पूर्ण 5000 बससाठी हा प्रोजेक्टला जर मान्यता दिली तर साधारणतः पर किलोमीटर 5 रुपयापर्यंत आमची बचत होऊ शकते. भाडं तिथं त्यांना जे द्यायचं आपल्याला ते कमी होऊ शकतं त्याच्यामध्ये. आणि साहेब याच्यामध्ये बस वेळेत न दिल्याबद्दल ओडेक्षाला काही केलं की नाही?
हो, दंड केलाय ना. आतापर्यंत काय वसुली झाली आहे दंड केलेला आहे नाही त्याच्यामध्ये किती कोटी रुपये आपल्याला दंड आहे ते? अं, 48 कोटी दंड 48 कोटीचा केला. दंड आपण त्यांना आता लावलेला आहे. 48 कोटीचा दंड केलेला आहे. दंड नाही वसूल करण्याच्या आधी त्यांचं जे भाडं द्यायचे तेच त्यांना आम्ही देऊ शकलेलं नाहीये नाही, तो नंतरचा विषय, पण दंड 48 कोटी रुपये आपण लावले. लावलेला आहे. 17,742. नाही, आता आपण शासनाकडे मंजुरीसाठी मागणी केलेली आहे आणि लवकरच शासन त्याला मंजुरी देईल. परंतु आपल्याला सध्या तात्पुरत्या स्वरूपात ह्या 8,300 बसेस येत असल्या कारणानं आपण काही कामगार जे आहेत जसे जसे लागतील तसे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं ते घेणार आहोत. परंतु आपली प्रायोरिटी मात्र 17,742 आणि लवकरात लवकर त्याला मंजुरी मिळावी यासाठी आमचं वित्त फायनान्सला आहे, आम्ही पुढे करतोय ते. तुम्ही प्रशासकीय स्तरावरची सर्व माहिती सांगितली. प्रवाशांची तक्रार येतात की काही बसेस नवीन आल्या त्या अक्षरशः 6 महिन्याच्या त्यांचा क्रिया होत आहे. मेंटेनन्सकडे व्यवस्थित लक्ष दिलं जात नाही. युनियनचे आरोप आहेत की सुट्टे पार्ट्सच आम्हाला अवेलेबल केले जात आहेत महामंडळातून. या संदर्भात तुम्ही दखल घेतली, काही सर्वेक्षण झालं नाही, आज ही बैठक जी आहे सकाळी आम्ही 10 वाजताच बैठकीला म्हणजे बैठक चालू केली होती आणि ह्या प्रवाशांच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारीच्या अनुषंगानं आम्ही उपाययोजना करतोय. लवकरच म्हणजे पुढील महिन्यामध्येच एक अजून चांगली गुड न्यूज तुम्हाला मिळत येईल आणि त्यामुळे त्यांच्या ह्या ज्या तक्रारी आहेत त्याचं निराकरण त्यामध्ये होईल. सर, एसटी बसेस बंगार होण्यामध्ये रस्ते खराब असते हे पण कुठेतरी कारण ठीक आहे, आहे. आता जीवनराव गोरे महामंडळाचे अध्यक्ष आम्ही का PWDवर खापर फोडून आम्ही मोकळे होणार नाही. जबाबदारी सरकार म्हणून आमचीही आहे, ती महिनाभरात गुड न्यूज कोणा किती प्रवाशांसाठी असेल? राज्यातील सर्व प्रवाशांसाठी. सर, खरं तर वेगळा प्रश्न आहे. एक ई-बाईक टॅक्सी संदर्भात तुम्ही निर्णय घेतला. अरे हा ST महामंडळाचीच बैठक आहे. वेगळा नाही, प्रश्न आहे. परिवहन मंत्री परिवहन मंत्री म्हणून मी उत्तर देईल सेपरेट. तर अद्यापही त्या बाईक टॅक्सी सर्रासपणे त्यावर कारवाई करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत, त्या बेकायदेशीर आहेत. इंधन दरवाढीचा आणि इंधन तुटवड्याचा काही परिणाम एसटी सध्या तरी ST महामंडळावर सध्या तरी नाहीये, पण भविष्यामध्ये येण्याची शक्यता नाकारता येईल. पूर्वतयारी करण्यात आली आहे. पूर्वतयारी करण्यात आली. बघा, ट्रम्प तात्यांनी लवकरात लवकर युद्ध बंद करावं या मताचे आम्ही आहोत. त्यामुळे तो बॅकअप प्लॅन प्लॅन असं नाही, परंतु ज्या सरकारी कंपन्या आहेत IOCL ज्यांना जास्त पेट्रोल पंप लागलेले आहेत त्यांचं पहिलं डिफेन्ससाठी इंधन देण्याचा पहिला प्रेफरन्स आहे, दुसरा रेल्वेला आहे, तिसरा महामंडळाचा आहे. त्यामुळे तितका फरक लगेच पडणार नाही, कारण त्यांच्याकडे 2 महिन्याचा साठा शिल्लक आहे अशी आम्हाला माहिती कळाली. आणि एसटीच्या एसटी बसेस ज्या आहेत, त्या जास्त लागण्याची शक्यता आहे. सध्या तरी तेवढं नाही आहे. सध्या नाही आहे, सध्या नाही लागत. माझा तरी अजूनपर्यंत दिसला नाही. गंभीर विषय आहे. लोकांचे फोटो येत आहेत. स्वतः शिंदे साहेबांचा फोटो सुद्धा विखे पाटील आणि शिंदे साहेबांचा एकत्र बसलेला फोटो आलेला आहे. किती गंभीरतेनं सरकारकडे नाही, प्रकरण अतिशय गंभीर आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या बाजूला बसून कोण फोटो काढतं आणि कोण कशा प्रकारे ते व्हायरल करतं आणि असे काही प्रसंग झाल्यानंतर प्रसार माध्यमातून सुद्धा त्याविषयी आम्हाला माहिती मिळते. खरं तर कुठल्याही मी सांगतो काय होतं की एखाद्या व्यक्तीला समाजातून अतिप्रसिद्धी मिळते. त्याची म्हणजे आश्चर्य आहे की आजच्या युगामध्ये सुद्धा बुवाबाजीला थारा देऊन ते पाणी वगैरे त्यांच्या पादुकांचं हे करून ते पिलं जातं वगैरे, हे दुर्दैवी आहे. अशा समाजातील म्हणजे घटकांना किती वाव द्यावा हे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही खरं तर ओळखलं पाहिजे. मागणी होते महिला आयोगासारख्या अत्यंत महत्वाच्या पदावर आहे आणि महिलांशी संबंधित विषय आहे. आता SIT नेमलेली आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी, लवकरच त्यावर निर्णय होईल. सर, हंगामी दरवाढ संदर्भात त्यांचा काही निर्णय झालेला आहे का एसटी? नाही, अजूनपर्यंत सध्या काही नाही. सध्या आम्ही फायद्याचं कसं म्हणजे ST महामंडळ महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ST महामंडळ पहिल्यांदा फायद्यात आलेलं आहे. फायद्यात म्हणजे आमची तूट ही जी आहे ती ह्या फायद्यातून भरून निघते. आमच्या दृष्टीनं हा अतिशय महत्त्वाचा आणि चांगला दिवस आहे की
एवढी म्हणजे जर निविदा प्रक्रिया राबवलीच नसती तर 200-250 कोटी रुपये आम्हाला दिसलेच नसते किंवा जाहिरातीच्या निविदा काढल्या नसत्या तर 250 कोटी रुपये दिसलेच नसते. त्यामुळे भविष्यामध्ये ही जी 250 ते 300 कोटी रुपयामध्ये आम्हाला जो फायदा झाला आहे तो 600 कोटीच्या वर ह्याच वर्षात कसा जाईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि निश्चितमध्ये पुढल्या 3 ते 4 महिन्यामध्ये चित्र तुम्हाला दिसेल. कालचं राज ठाकरेंचं भाषण तुम्ही ऐकलं का? त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या महाराष्ट्राचा इतिहास, समाजसेवक, नेते सगळ्यांचा उल्लेख केला. यशवंतराव चव्हाणांचा उल्लेख न करता थेट ते शरद पवारांवरती गेले. यशवंतरावांचा उल्लेख राज ठाकरे टाळला की कसं करावं? आणि मी त्यांचं भाषण ऐकलं नाही. मी फक्त मोदीजींचं आणि देवेंद्रजींचं आणि महायुतीचे घटक जे आहेत त्यांचंच भाषण ऐकतो. शिंदे साहेबांचं भाषण ऐकतो. कोस्टल रोडवरून त्यांनी सरकारवरती टीका केलेली आहे. काल मी आता ह्या तिघांचंच भाषण ऐकतो ना त्यामध्ये. दुसऱ्यांच्या फायद्यासाठी बांधलेला आहे. मुंबईत येण्यासाठी नाही तर मुंबईच्या बाहेर जाण्यासाठी मुंबईकरांसाठी बांधलाय, बाहेरच्या येण्यासाठी बांधले असं त्यांचं म्हणणं. आता राज ठाकरे मंत्रालयामध्ये शिंदे साहेबांना भेटायला येताना, देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री म्हणून भेटायला येताना शिवाजी पार्कवरून येतात. त्यांच्याच म्हणजे कोस्टल रोडवरून येत असताना ते 20 मिनिटामध्ये शिवाजी पार्क टू मंत्रालय पोचतात. पूर्वी शिवाजी पार्कवरून मंत्रालयामध्ये यायला त्यांना 1 तास लागायचा. सर, राज्याच्या कर्जावर त्यांनी आशा केलेली आहे. रत्नागिरी पॅसेंजर बंद करून दादर नागपूर गाडी सुरू केलेली आहे. नाही त्या बाबतीत मला कल्पना नाही, परंतु जर राज ठाकरे साहेबांनी जर आमच्याकडे मागणी केली तर एसटीच्या गाड्या निश्चित आम्ही रत्नागिरीपर्यंत काय पुढे अगदी गोव्याच्या बॉर्डरपर्यंत नेण्याचा प्रयत्न करू. एसटी महामंडल को अभी तक जो अलग अलग ऑयल कंपनियां हैं उसके माध्यम से ₹2.70 की छूट मिलती थी. करीबन 3,400 करोड़ रुपए के डीजल हम हर साल अलग अलग कंपनियां उनसे लेते हैं. मैंने परिवहन का मंत्री और एसटी महामंडल का अध्यक्ष होने के नाते उनके साथ बातें की थी तो उन्होंने सिर्फ 30 पैसे की छूट अधिकतम देने की घोषणा की थी. तो 3 रुपये की छूट मिलती थी, मगर 31 दिसंबर को उनकी जो मोहलत थी वो ख़त्म हो रही थी. इसलिए हमने टेंडर प्रक्रिया की. तो टेंडर प्रक्रिया करने के बाद जो 3 रुपया वो छूट दे रहे थे वो हमें 5 रुपये 13 पैसे की छूट मिलना चालू हो गया. तो उसके माध्यम से एसटी महामंडल को करीबन 247 करोड़ यानी 250 करोड़ रुपए के आसपास फ़ायदा हो रहा है. तो हमारे एसटी महामंडल के इतिहास में पहली बार इतना बड़ा फ़ायदा हो गया. भविष्य में ये जो 250 करोड़ रुपए अभी फ़ायदा हुआ है और अलग अलग सिस्टम की वजह से हम करीबन ये फ़ायदा जो है वो 600 करोड़ रुपए तक लेके जाने का हमारा यही साल में प्रयत्न है और उस माध्यम से एसटी महामंडल के हमारे सभी अधिकारी वर्ग काम करें. फिलहाल तो गल्फ में जो वॉर हो रहा है उसकी वजह से एसटी महामंडल को कुछ भी नुकसान अभी नहीं हो रहा है, मगर जो इंडियन ऑयल कंपनी है उनके कुछ लोगों से हमारे एमडी ने बात की तो उन्होंने कहा कि पहले संरक्षण डिपार्टमेंट और दूसरा रेलवे डिपार्टमेंट और तीसरा एसटी महामंडल हर राज्य के जो प्रमुख व्यवस्था है उनको प्रायोरिटी देने का उनका प्रयास है. 2 महीने तक का डीजल का जो साठा है वो उनके पास है. 2 महीने तक तो कोई परिस्थिति अलग नहीं हो जाएगी, मगर भविष्य में ये वॉर की वजह से कुछ भी परिस्थिति महाराष्ट्र के हमारे डिपार्टमेंट के ऊपर आ सकती है. बोल नहीं सकते कल क्या परिस्थिति होगी, मगर हम लोग भविष्य में अगर ये तकलीफ ज़्यादा बढ़ गई तो क्या सुधारना करनी चाहिए इसके लिए कोशिश जरूर करें. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.